हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये. आज मी करते आहे फॅब्रिक पेंटिंग. ब्लाऊजवर पेंटिंग काढते मी. तुम्हाला दिसलंच असेल, शिव आणि पार्वतीचं पेंटिंग काढते आहे मी. आपली महाशिवरात्र येते आहे, तर त्या निमित्ताने म्हटलं चला काढून घेऊयात. आता एवढ्यातच शिकले होते आणि म्हटलं पुन्हा त्याचा सराव पण झाला पाहिजे. तर मग म्हटलं चला आज आपण काढून बघूयात आपल्याला जमतं की काय. तर त्यासाठी ही मी प्रिंट काढून आणली आहे आणि कलर प्रिंट आणली आहे शंकर पार्वतीचं जे आहे इमेजची. आता ते पाहून मी त्या पद्धतीने त्या फील्डमध्ये कलर देते आहे. तर त्याच्यासाठी मी अगोदर हे सगळं आउटलाईन वगैरे करून घेतलेली होती. आता मी त्याच्यामध्ये कलर भरते. तर जिथे जिथे स्किन कलर, त्यानंतर ब्लॅक कलर वगैरे असं मी फील करते आहे. या अगोदरही मी एक ब्लाऊज बनवला होता, त्यामध्ये पिंड होती महादेवांची आणि पार्वती होती व्हाईट साडीमध्ये. तर तो मी ऑलरेडी शिवण्यासाठी टाकलेला आहे. तो तुम्हाला आता महाशिवरात्रीच्या वेळेस मी तो वेअर केलेला दिसेल. छान दिसतं. नवीन ट्रेंड आलेला आहे आता हा फॅब्रिक पेंटिंगचा, आणि पेंटिंग हा माझा आवडता विषय असल्यामुळं मग मी ते पटकन शिकून घेतला. तर आता हा ब्लाऊज मी बनवते आहे आमच्या ताईंसाठी. माझ्या जाऊबाई ज्या आहेत ना मोठ्या, त्यांच्यासाठी मी बनवला. माहीत नाही आता महाशिवरात्रीपर्यंत त्यांच्यापर्यंत तर पोहोचेल की नाही, बट स्टील आता काढून ठेवते. जेव्हा मी जाईल त्यावेळेस मी जाताना त्यांच्याकडे ते घेऊन जाईल. छान इमेज होती एकदम, अशी बॅक साईडनेच आहे पण दिसायला मस्त दिसते एकदम. तर कसं वाटलं तुम्हाला हे ड्रॉइंग मला नक्की सांगा. काही चुकत असेल तर ते सुद्धा कळवा. आता वेगवेगळ्या पद्धतीच्या फॅब्रिक पेंटिंगच्या ड्रॉइंग्स तुम्हाला पाहायला मिळतील. आता हे महाशिवरात्रीच्या ओकेजनवर हे मी काढलेलं आहे. या व्यतिरिक्त मला स्वामींचं पण एक काढायचं आहे. ते पण माझ्या खूप दिवसांपासून डोक्यात आहे. तर बघूयात आता त्याला कधी मुहूर्त लागतो. हे सगळं कुकिंग आणि बाकीचे इव्हेंट, जसं आता शिवजयंती झाली, तर मग ह्या सगळ्या इव्हेंटमुळे टाईम मिळत नाही आहे. टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित होत नाही. बट आवड आहे म्हटल्यावर थोडासा टाईम तर काढावाच लागेल. बघूयात आता रोजच्या शेड्यूलमधून थोडा करून मी टाईम काढते आहे. पण किमान असं फॅब्रिक पेंटिंगला वगैरे बसलं ना तर मिनिमम एक 3-4 तास मिळाले तर बेटर होतं. एकदाच बसलं की पूर्ण चित्र कंप्लीट होऊन जातं. ते थोडंसं हाफ राहिलं आणि लिंक तुटली की मग ते पुन्हा बसणंही होत नाही आणि पुन्हा ते काढणंही होत नाही. तर मग ज्या दिवशी सॅटर्डे किंवा संडेला मला ऑफ असेल, मी घरी असेल, तर त्या दिवशी मग मी घेऊन बसते असं कलर शेडिंग वगैरे. आता मी नवीनच आहे पण ट्राय करते आहे बऱ्यापैकी. तर आय थिंक त्या मानाने चांगलं चित्र निघालं आहे की जे मी स्वतःहून फक्त एकटीने पहिल्यांदा काढलं आहे. बट मी तरी सॅटिस्फाईड आहे आणि हळूहळू तर प्रोग्रेस होईलच यामध्ये. थोडंसं बारीक काम आहे हे, त्याच्यामुळे थोडं हळूहळू करून घ्यावं लागतं पुन्हा. आणि हे कसं आहे की एकदा चुकलं की पुन्हा तुम्ही त्याला करेक्ट नाही करू शकत. तो कलर पुन्हा पुसतही नाही आणि त्यामुळं काढताना थोडंसं हळूहळू आणि प्रिकॉशन घेऊन आपल्याला ते काम करावं लागतं आहे. ज्वेलरीला थोडंसं हायलाईट करायचं काम चाललेलं आहे या ठिकाणी. तर महाशिवरात्रीचा तुमचा सगळ्यांचा काय प्लॅन आहे? कशा पद्धतीने महाशिवरात्री तुम्ही साजरी करणार आहात? आणि हो, महाशिवरात्रीच्या दिवशी एक स्पेशल थाळीसुद्धा येईल बरं का उपवासाची. त्याच्यासाठी नक्की ट्यून राहा आपल्या चॅनलला की काय बनवणार आहे, किंवा मग महाशिवरात्र मी कशी सेलिब्रेट करणार आहे. त्यानंतर महादेवांच्या दर्शनासाठी आपण जाणार आहोत, तर कशा पद्धतीने मी जाईल, पूजा करेल, आणि तो जो अगोदर शिवलेला ब्लाऊज आहे तो कसा दिसतो आहे मी तो वेअर करून पण तुम्हाला दाखवणार आहे. जवळपास आपलं चित्र पूर्ण झालेलं आहे. ह्याला थोडंसं आता हायलाईट करायचं राहिलं आहे. जी ज्वेलरी वगैरे आहे त्याला आपण गोल्डन कलरने हायलाईट करूयात. हे सगळं थोडंसं बारीक काम झाल्यानंतर हायलाईट वगैरे करू आणि मग ते अजून जास्त छान दिसेल. ज्याला कोणाला आवड आहे ड्रॉइंगची वगैरे तो व्यक्ती इझिली ही गोष्ट करू शकतो. चला तर मग कसं वाटलं हे चित्र तुम्हाला नक्की कळवा. आवडलं असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता फायनल टच देत आहोत आपण. फायनल टच देऊन झाल्यानंतर हे डॉट्स नंतर थोडेसे गोल्डन कलरचे चमकतील. चला तर मग बाय बाय.